सध्या आपण निडेबन जिल्हा परिषद गटातून व शिरोळ जानापूर पंचायत समिती गणातून तांड्यावरती आपण भेटण्यासाठी उमेदवार व उमेदवाराच्या स्वपत्नी मॅडम या ठिकाणी आहेत. मॅडम, आपण पहिल्यांदाच राजकारणात आलेला असताना देखील लोकांचे कोणत्या मुद्द्यावर आपल्याला प्रचंड चांगला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे? हे खरं आहे की आम्ही प्रथम राजकारणामध्ये आलेलो आहोत, पण ह्याच्यापूर्वी आम्ही 35 वर्षापासून सामाजिक कार्य करत आहोत. डॉक्टर दीपक सोमवंशी हे पण डॉक्टर आहेत आणि मी सुद्धा डोळ्याचे डॉक्टर आहेत. तर आम्ही गेल्या 35 वर्षापासून निडेबन आणि आजूबाजूच्या लोकांची सामाजिक आम्हाला जाण आहे त्याची. आणि डॉक्टर साहेब तर खुद्द निडेबनचे आहे, त्यामुळे त्यांना त्या गरिबीची त्या परिस्थितीची जाण आहे, संवेदनशील आहेत ते. त्यामुळे जरी आम्ही प्रथम हे निवडणूक लढत असलं तरी जेव्हा आम्ही गावागावामध्ये गेलो प्रचारासाठी तर लोकांनी आम्हाला ओळखलं आणि तुम्ही उभा आहात राजकारणामध्ये, एक स्वच्छ माणूस, एक ताकदीचा माणूस बनसोडे साहेबांनी आम्हाला दिला, हे म्हणून खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढ्या लोक आम्हाला ओळखतात आणि आमच्या कामाची कदर करतात म्हणून. मतदारसंघातील कोणत्या समस्या घेऊन आपण पुढे येत आहात? आता आमचं निडेबन मतदारसंघ आहे, तिथे जसं बघितलं तर शहरामध्ये बनसोडे साहेबांनी सगळीकडे एक काय म्हणतात विकासाची गंगा आमच्या उदगीर शहरामध्ये वाहिलेली आहे. पण ग्रामीण भागात जसं गेल्या 10 वर्षापासून इथे निवडणूक झाली नाही, तर काही असे नागरी प्रश्न आहे, जसं मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं आहे. हे जे मूलभूत सुविधा आहे, नाली काढणं, लाईट, रस्ते. आता आम्ही बॉर्डर तांड्यामध्ये आलेलो आहोत. सगळ्यात मोठी समस्या इथं पाण्याची आहे. जेव्हा आम्ही प्रथम आलो तेव्हा लोक एवढं म्हणजे बोलत होते की आम्हाला फक्त पाणी द्या, आम्हाला दुसरं काही लागत नाही. हा, तर इथे बाकीचं सगळं आहे, पण पाण्यासाठी खूप भयान परिस्थिती आहे. सगळ्या मुली तिकडे खूप लांबून पाणी घेऊन येत आहे. त्यामुळे जर ही निवडणूक संपली त्याच्यानंतर असं मला वाटतं की इथे सगळ्यात प्रथम तांड्यावर व्यवस्था सोय करावी लागेल आपल्याला. शिरोळला थांबलेत की बीजेपीचे लोक? थांबल्यात का? पण त्यांना घेऊन चला लागेल ना तुम्हाला, अजून बीजेपीच्या लोकांना कार्यकर्त्याला घेऊन चला लागेल का? ठिकाणी राठोडताई आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघातून संजय भाऊ बनसोडे यांनी केलेल्या विकास काम याचा आपल्याला काही फायदा होईल का? बिलकुल होईल. या ठिकाणी आपण संजय बनसोडे साहेबांच्या विकासाचाच आपण हातोटी लक्षात घेऊन प्रत्येक गावागावामध्ये पिण्याच्या पाण्याची, रस्त्याची, नालीची, परत रोडचे लाईट, पथदिवे, घरोघरी शौचालय, या सर्वांची सुविधा आपण या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये करणार आहोत. आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार आहात. हो. भाजपचे नेते व कार्यकर्ते आपल्या कारण प्रकाश राठोड यांनी समाजासाठी प्रत्येक गावागावामध्ये कुठलाही म्हणजे नेतृत्व नसताना, कुठलंही पद नसताना त्यांनी प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं केलेली आहेत. त्यामुळे त्यांना उत्स्फूर्तपणे प्रत्येक गावातून प्रतिसाद आहे. राजकारणामध्ये मॅडम अभितज्ञ असताना देखील आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निवडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर दीपक सोमवंशी यांनी निवडली, कारण आपल्या जिल्ह्याचे आमदार बनसोडे साहेब यांनी जेव्हा निवडून आलेत, त्यांनी 10-15 वर्षाचा बॅकलॉग भरून काढलेला आहे. आज आमच्या उदगीर शहरामध्ये काय नाही, प्रत्येक कार्यालय त्यांनी नवीन करून दिलेले आहे. आणि ते नुसतं असं केल्यासारखं नाही, तर असे मोठे मोठे कार्यालय बनवून दिलेले आहे आम्हाला. उदगीरला येणारा असं रस्त्याचं जाळं त्यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे खूप कामं त्यांनी केलेलं आहे. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा जर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जर काम केलं तर हे आम्ही
सगळी जी नागरी सुविधा आहे, आताच मॅडमनी जसं सांगितलंय की रस्त्याचं कामं, लाईटचे कामं, पाणी देणं, नाल्या काढणं किंवा शौचालय, हे सगळं कामं आम्हाला व्यवस्थितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली करता येईल. आपण किती मताधिक्य अपेक्षित ठेवतो? जेव्हा आम्ही आता इतक्या 7-8 दिवसापासून फिरतो आणि जेव्हा लोकांचा प्रतिसाद बघितला, तेव्हा असं लक्षात येतं की आम्ही उदगीर मतदारसंघातून निडेबन निडेबन जिल्हा परिषद निडेबन जिल्हा पंचायत सर्कल आणि आणि शिरोळ हा. गणातून किती आपण मताधिक्य अपेक्षित ठेवतात? जे सगळ्यात जास्त मताधिक्य आमचंच येणार आहे असं आम्हाला वाटतंय. कारण आमचा उमेदवार खूप दमदार, समजदार आणि ताकदीचा आहे, ज्याला की समाजाची जाण आहे आणि त्यांनी इतके वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यात जास्त मताधिक्याने इथे निवडून येणार आहोत. आपण फिरत असताना वैद्यकीय क्षेत्राच्या काम करत असताना तुम्हाला त्याची पोचपावती ह्या ठिकाणी भेटून जाईल. हो, रोजच आम्हाला त्याची पोचपावती मिळत आहे आणि मतदानाच्या स्वरूपात सुद्धा आम्हाला मिळणार आहे ह्याची आम्हाला खात्री आहे. थँक्यू. तो नाव सांगायचं, मी जसं विचारलं त्याचं उत्तर द्यायचं. हा? चला माहिती देतो. हा. मावशी, माझं नाव सुशीलाबाई राठोड. ते कोणता तांडा आहे माय? दोनशे तंडा बोंडरी हे तंडा बोंडरी. आता आम्ही दोनशेच्या पावडर मला कशाची समस्या आहे तर काय काय कमी वाटते गावात तुमचं? काय पाणी, हम्म. आता रोड, नाल्या, पाणी. हा. मग आता हे निवडून आल्यानंतर काम करेन असं वाटतं तुम्हाला? वाटतं मग आता तुम्ही सगळं बा पाणीच मागलं तर पाणीची सोय करतात इकडे. करते हा. मग निवडून तुम्ही देईन हा. 100%? हा, 100%. दोन्ही कडे मतदान करणार नाही करणार. करणार. मग तुमचं काय मत आहे आपला? शंकर राठोड गंगाबाई हम्म. तोंडचीर आणि कणी आता बोंडरी मग तुम्ही आता कोणत्या पक्षाला मतदान करणार? घडी हा? दोन्ही कडे घडीला घडीला हा 100% हा 100% निवडून येईन. हा निवडून येईल. नाही आलं तर? आला तर काम करेल. हा. हा हा 100% येणारच, काम करणारच, घड्याळाला मतदान करणारच. हा मग आपलं नाव आहे? रुक्मिणबाई राठोड राजेराम. की बोंड तंड्यावर तक्रार पाण्यासाठी आहे साहेब. हे पाणी तक्रार मांडून लोक आम्हाला म्हणतात आम्ही घड्याळा मतदान करणार आणि पाण्याचे प्रश्न सोडून द्यायचं. आपण कुणाला निवडून देणार आता? घडी घडी. समूचे डॉक्टर आणखी प्रकाश राठोड सुनीता. बस.